चलो. तर बघा, काल आपण काय बघितलं? काल आपण स्टार्ट केलं SDLC प्रोसेसला, राईट? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. त्यामध्ये डिफरंट फेजेस आपण बघितल्या. पहिले बघितले आपण इन्फॉर्मेशन गॅदरिंग, राईट? याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड असतं? BA इन्व्हॉल्ड असतो. एक क्विक रिवाइज करतोय आपण. काय बनवतो? BRS डॉक्युमेंट बनवतो, ठीक आहे? आणि हे बनवलेलं डॉक्युमेंट तो रिव्ह्यू करतो, ठीक आहे? नाव दुसरी फेज काय आहे? अनालिसिस फेज. अगेन कोण इन्व्हॉल्ड असतं यामध्ये? बिझनेस अनालिस्ट असतो, ठीक आहे? कोणतं डॉक्युमेंट बनवलं जातं किंवा काय आउटपुट आहे याचं? तर SRS डॉक्युमेंट आहे, ठीक आहे? हे SRS डॉक्युमेंट काय केलं जातं? रिव्ह्यू केलं जातं, ठीक आहे? हे SRS डॉक्युमेंट जे आहे हे पुढे आपल्याला जे काही टेस्टर असेल किंवा डेव्हलपर असेल त्या लोकांना येतं, ठीक आहे? इन्फॉर्मेशन गॅदरिंग अनालिसिस नंतर तिसरी फेज होती आपली डिझाइन पार्ट. कोण असतं याच्यामध्ये? तर प्रोजेक्ट आर्किटेक्चर्स असतात, राईट? किंवा सिनियर डेव्हलपर्स असतात. अगेन याचे दोन पार्ट करतात. एक HLD आहे, एक LLD आहे, ठीक आहे? HLD इज नथिंग बट हाय लेवल डिझाइन, ठीक आहे? आणि HLD काय डिफाईन करतं? स्ट्रक्चर. कशाचं? फंक्शनॅलिटीचं. जे काही आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचंय त्या फंक्शनॅलिटीचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे सिंपल भाषेमध्ये काय? UI. UI तिथे डिफाईन केलेला असतो, ठीक आहे? यालाच आपण एक्सटर्नल डिझाइन म्हणतो. का? कारण आपल्याला ते डोळ्यानं दिसतं, राईट? नाव HLD झालं. LLD काय आहे? LLD अगेन लो लेवल डिझाइन आहे. जसं इथं स्ट्रक्चर डिफाईन केलं जातं, तसं लो लेवल डिझाइनमध्ये लॉजिक डिफाईन केलं जातं. लॉजिक म्हणजे सिंपल वर्डमध्ये काय? तर कोड, ठीक आहे? नाव ह्यालाच आपण इंटरनल डिझाइन म्हणतो. का? कारण आपल्याला दिसत नाही, राईट? जो काही कोड लिहिलाय तो वेबसाईट ओपन केल्यावरती आपल्याला थोडे दिसतो समोर. मग ते झालं इंटरनल डिझाइन, राईट? डिझाइन पर्यंतचा पार्ट बघितला होता. डिझाइनचं काय आउटपुट आहे आपलं? प्रोटोटाइप, राईट? प्रोटोटाइप म्हणजे काय? सॅम्पल मॉडेल. कशाचं? ॲप्लिकेशनचं. पण एक कंडिशन काय? विदाऊट एनी फंक्शनॅलिटी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची फंक्शनॅलिटी जी आहे ती मेन्शन केलेली नसते, ठीक आहे? नाव आता नंतर आपण बघितलं तो कोडिंग फेज, ठीक आहे? कोडिंग ज्या काही टेस्टिंग टेक्निक्स आहेत, टेस्टिंग टेक्निक्स, ठीक आहे? त्या आपण कशा डिवाइड केल्या होत्या? एक WBT केली होती, दुसरी BBT केली होती, ठीक आहे? ना आता बघा, इथे आपण WBT म्हणजे काय? व्हाईट बॉक्स टेस्टिंग, ठीक आहे? ही कोणती लेव्हलची आहे? कोडिंग लेव्हल टेस्टिंग टेक्निक आहे. कोडिंग लेव्हल का? कारण डेव्हलपर काही लाईनचा कोड लिहितो, तो टेस्ट करतो. परत काही लाईनचा कोड लिहितो, तो टेस्ट करतो. म्हणजे टेस्टिंग ही कोडिंगवर होते, म्हणून कोडिंग लेव्हल टेस्टिंग टेक्निक, ठीक आहे? पर्पज काय आहे? का WBT यूज केला जातो? का? तर टू चेक द कंप्लीटनेस अँड करेक्टनेस. कशाचा? कंप्लीटनेस, करेक्टनेस तर समजलं, पण कशाचा कंप्लीटनेस अँड करेक्टनेस? तर कोड जो काही डेव्हलप केला आहे किंवा जो काही टाइप केला आहे किंवा जो काही प्रोग्राम लिहिला आहे, त्याचा कंप्लीटनेस आणि करेक्टनेस याच्यामध्ये चेक केलं जातं. आता सिंपल आहे. कोण करतं? WBT टेस्टिंगमध्ये कोण इन्व्हॉल्व्ड असतं? तर डेव्हलपर इन्व्हॉल्व्ड असतात, राईट? मग आता कोडिंग WBT जर करायचं असेल, तर आपल्याला कोडिंग जे आपल्याला कोडिंगचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे WBT साठी, राईट? कारण ते डेव्हलपर करतात. नाव मग WBTचं किंवा कोडिंग जी फेज आहे, त्याचं आउटपुट आपण काय बघितलं होतं? बिल्ड बघितलं होतं, राईट? बिल्ड म्हणजे काय? इट इज अ व्हर्जन. कशाचं? प्रोग्रामचं, राईट? इन प्री रिलीज स्टेट. प्री रिलीज स्टेट म्हणजे काय? जे काही नवीन कोड किंवा चेंजेस आहेत ते रिलीज करण्यापूर्वी, म्हणजेच प्रोडक्शनला देण्यापूर्वीची जी स्टेट आहे त्याला प्री रिलीज स्टेट म्हणतात, ठीक आहे? रिलीजच्या आधी प्री रिलीज, राईट? नाव बिल्डचा उपयोग कशासाठी होतो? टेस्टिंग करण्यासाठी होतो असं आपण बघितलं होतं. तसेच रिलीजसाठी पण उपयोग होतो. बिल्ड एक्झॅक्ट करतं काय?
जो काही सोर्स कोड आहे तो सोर्स कोड कन्वर्ट करतं एक्झिक्युटेबल कोडमध्ये. काल आपण शिकलो सोर्स कोड काय, एक्झिक्यूट काय, एक्झिक्युशन होणे म्हणजे काय होणे, शॉर्टमध्ये किंवा सिंपल प्रोग्राम रन होणे. ठीक आहे. कोण बनवतं? डीबीए टीम बनवती. याचे डिफरंट टाइप्स आहेत. कोणते कोणते बघितले आपण टाइप्स? एक बघितला आपण इनिशियल बिल्ड, नंतर आपण बघितले मॉडिफाईड बिल्ड, जे वेगवेगळ्या प्रकारचे, आणि लास्टला जो आपण बघितला तो फायनल बिल्ड. ठीक आहे, राईट. नाव इथपर्यंत आपण बघितलं. आता इथपर्यंत आपण काल बघितलं होतं, राईट. याच्यामध्ये जर तुम्ही काही रिवाइज केलं असेल किंवा काही तुमचा क्वेश्चन असेल तर विचारा तुम्ही अनम्यूट करून, जर काही तुमचा इथे क्वेश्चन असेल तर. नाही, ठीक आहे, चलो, नो इश्यू. नेक्स्ट फेज आपण बघूयात. आता नेक्स्ट फेज जी आहे ती आहे टेस्टिंग फेज. ठीक आहे. इथे आपलं काम असतं, वी आर इन्वॉल्ड इन दिस फेज. आपण टेस्टिंग फेज मध्ये काय असतो, इन्वॉल्ड असतो. मग आता इन्वॉल्ड कोण असतं? टेस्ट इंजिनियर्स किंवा टेस्टर्स. या ही जी टेस्टिंगची जी फेज आहे ह्या फेज मध्ये टेस्ट इंजिनियर्स इन्वॉल्ड असतात. बरं, आता ते काय करतात बघा, दे चेक और व्हॅलिडेट. काय करतात चेक और व्हॅलिडेट? बघा इथे दोन शब्द आहेत, इंटरनल फंक्शनॅलिटी. हे काय करतात? चेक करतात इंटरनल फंक्शनॅलिटी. पण कशाचा वापर करून? एक्सटर्नल इंटरफेसचा. डिपेंड्स ऑन म्हणजे काय की एक्सटर्नल इंटरफेसचा वापर करून टेस्टर काय करतात? चेक आणि व्हॅलिडेट करतात. काय चेक आणि व्हॅलिडेट करतात? इंटरनल फंक्शनॅलिटी. समजलं? आता मी तुम्हाला तुम्हाला हे पण सांगतो इंटरनल फंक्शनॅलिटी काय आणि एक्सटर्नल इंटरफेस काय, पण याचा आधी अर्थ समजून घ्या. टेस्टर काय करतो? चेक किंवा व्हॅलिडेट काय? इंटरनल फंक्शनॅलिटी डिपेंड्स ऑन एक्सटर्नल इंटरफेस. याचाच अर्थ काय? एक्सटर्नल इंटरफेसचा वापर करून टेस्टर इंटरनल फंक्शनॅलिटी चेक करतो. आता बघा, एक अजून सिंपल करतो तुमच्यासाठी. एक्सटर्नल इंटरफेस याचा अर्थ कोड की UI हे मला सांगा आधी, जेवढं तुमचं अंडरस्टँडिंग असेल. एक्सटर्नल इंटरफेस म्हणजे काय असू शकतं? कोड असू शकतो की UI असू शकतो? इट शुड बी UI. येस, गुड, करेक्ट. बघा, एक्सटर्नल इंटरफेस म्हणजे UI. ठीक आहे. म्हणजेच काय? सिंपल अर्थ. आणि इंटरनल फंक्शनॅलिटी म्हणजे काय? इंटरनल मागे आपण बघितलं होतं कोड, राईट. याचा अर्थ काय? इंटरनल फंक्शनॅलिटी म्हणजे कोड, एक्सटर्नल इंटरफेस म्हणजे UI. याचा अर्थ काय झाला बघा, आपण काय करतो? चेक किंवा व्हॅलिडेट करतो. काय चेक किंवा व्हॅलिडेट करतो? कोड करतो चेक किंवा व्हॅलिडेट. ठीक आहे. पण कसा? कोड रीड करून का? नाही. कोड आपण रीड करत नाही. कशाचा वापर करून? UI चा वापर करून आपण चेक करतो कोड. आता मला सांगा, या केसमध्ये, हां, राईट. या केसमध्ये पण आपण मगाचं लॉग इन पेज ओपन करू, कालचं आपण जे ओपन केलं होतं ते. ठीक आहे. त्यामध्ये बघा, आता हे जे लॉग इन पेज आहे हे आपण थोडं एडिट करू. आता जी काय आपण डेफिनेशन बघितली, आपण काय चेक करतो? इंटरनल फंक्शनॅलिटी म्हणजेच काय चेक करतो? कोड चेक करतो. बाय युजिंग व्हॉट? एक्सटर्नल इंटरफेस म्हणजेच UI. याचा अर्थ काय झाला की बघा, तुम्हाला जर एखाद्या तुमच्या सिनियरनं सांगितलं की बाबा ही लॉग इनची फंक्शनॅलिटी आहे आपल्या ऍप्लिकेशनची, की तू टेस्ट कर. ठीक आहे. त्यानं काय दिलं? त्यानं तुम्हाला व्हॅलिड ID दिला आणि व्हॅलिड पासवर्ड. ठीक आहे. व्हॅलिड ID दिला आणि व्हॅलिड पासवर्ड दिला आणि सांगितलं की बाबा तू आता चेक कर. तर आपण काय चेक करतोय? की बाबा कोड जो आहे तो बरोबर लिहिलाय का? हे आपण चेक करतोय. बाय युजिंग व्हॉट? काय वापरून आपण चेक करणार आहे?
तर UI वापरून. म्हणजेच काय, हे जे तुम्हाला समोर दिसतंय, ही जी स्क्रीन दिसतीये, हा काय इज नथिंग बट UI. मग तुम्ही काय करणार? इथे आयडी टाकणार, इथे पासवर्ड टाकणार, लॉग इन करणार. म्हणजेच काय केलं, की एक्सटर्नल UIचा वापर करून लॉग इनसाठीचा कोड बरोबर लिहिलाय का? हे आपण इथे चेक केलं. ठीक आहे. हा आहे त्या डेफिनेशनचा मीनिंग. बघा नुसतं पाठ नाही करायचं आपल्याला, राइट? की आपल्याला त्याचा मीनिंग सुद्धा माहीत असलं पाहिजे. मीनिंग सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता परत आपण आपल्या शीटकडे येऊयात. बघा पुन्हा एकदा. We check or validate internal functionality depends on external interface. इंटरनल फंक्शनॅलिटी कोड चेक करतो UI वापरून एक्सटर्नल इंटरफेस. आता मला सांगा एक क्वेश्चन तुम्हाला, ठीक आहे. मी इथे काय सांगतोय, की टेस्टिंग कसं करतो, की एक्सटर्नल इंटरफेस म्हणजे UIचा वापर करून आपण काय करतो, फंक्शनॅलिटी किंवा कोड चेक करतो. आता मला सांगा, ज्यावेळी UI अवेलेबल नसेल, त्यावेळी कसं टेस्टिंग करणार तुम्ही? समजा UIच नाहीये, तर कसं टेस्टिंग करणार? तर त्यासाठी API टेस्टिंग यूज केलं जातं. API टेस्टिंग. ठीक आहे. जर UI अवेलेबल नसेल, तर API टेस्टिंगचा वापर करून आपण टेस्टिंग करतो. तुम्ही मला सर कसं करतात? जस्ट एक एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. एक तुम्ही रिस्पॉन्स पाठवता डेटाबेसला. ठीक आहे. रिस्पॉन्स पाठवता. सॉरी, रिस्पॉन्स नाही. रिक्वेस्ट पाठवता आणि ती रिक्वेस्ट जर त्याच बघा, एखादी रिक्वेस्ट जर तुम्ही पाठवली, ती रिक्वेस्ट प्रोसेस होते आणि त्याचा काहीतरी काय येतो? रिस्पॉन्स येतो. राइट? मग ज्यावेळी UI अवेलेबल नसतो, त्यावेळी API थ्रू टेस्टिंग केलं जातं. कसं? एक रिक्वेस्ट पाठवली जाते आणि रिक्वेस्ट पाठवल्यानंतर त्याचा एक आपल्याला रिस्पॉन्स येतो ऑटोमॅटिक. मग तो रिस्पॉन्स बरोबर येतोय का? जर रिस्पॉन्स बरोबर आला, तर आपण म्हणतो की कोड बरोबर चालतोय. पण रिस्पॉन्स चुकीचा आला, तर आपण म्हणू शकतो की कोडमध्ये काहीतरी गडबड आहे. तर लक्षात ठेवा, जर क्वेशन आला, जर माझा UI रेडी नाहीये आणि तरी मला टेस्टिंग करायचंय, तर तुम्ही कसं टेस्टिंग करू शकता? तर त्यांना सांगायचं का बाय युजिंग API, राइट? ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, API, राइट? जिथे UI नसतो तिथं काय करतात? APIनं टेस्टिंग करतात. बघा कधी पण कुठलंही ॲप्लिकेशन ज्यावेळी बनवतो आपण नवीन, ठीक आहे? सगळ्यात आधी त्याचा डेटाबेस बनवला जातो, DB, ठीक आहे? नंतर त्याच्या API बनवल्या जातात, ठीक आहे? आणि मग त्याचा UI बनवला जातो, राइट? मग आधी डेटाबेस बनवतात, मग API बनवतात, मग UI बनवतात. मग कधी-कधी काय होतं, कंपनीमध्ये UI तुमचा रेडी झालेला नसतो. बट तुम्हाला सांगतात, की बाबा ज्या काही मेन फंक्शनॅलिटी आहेत त्या चेक करा. मग तुम्ही काय करता, हे API लिहिलेले असतात वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये. कोण लिहितं? तर ते पण डेव्हलपरच लिहितात. राइट? बॅक एंड डेव्हलपर्स. आणि UI कोण बनवतं? तर फ्रंट एंड डेव्हलपर्स असतात UI बनवणारे. ठीक आहे. मग काय होतं UI तर नाही आपल्याकडं. तर मग आपण API मधनं रिक्वेस्ट पाठवतो DBला. DB कडनं आपल्याला एक रिस्पॉन्स येतो. या बेसवर आपण काय करतो? टेस्टिंग करतो. ठीक आहे. हा फक्त लक्षात असू द्या, की जर UI रेडी नसेल तर टेस्टिंग कसं करणार? बाय युजिंग API. APIचा फुल फॉर्म ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ठीक आहे. नाऊ हे 2 पॉइंट आपण बघितले. थर्ड पॉइंट आहे BBT. आता हे जे टेस्टिंग आपण करतो बघा, डेव्हलपमेंट करताना आपण कोणतं टेस्टिंग टेक्निक यूज करत होतो? WBT, राइट? मग टेस्टिंग करताना कोणतं? BBT, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. आता बघा, हे जे होतं WBT हे आपलं कोडिंग लेव्हल टेस्टिंग होतं. का? तर आपण तिथे कोड टेस्ट करत होतो. इथे आपण काय टेस्ट करतोय? बिल्ड लेव्हल टेस्टिंग. बिल्ड म्हणजेच काय? व्हर्जन ऑफ प्रोग्राम. व्हर्जन ऑफ प्रोग्राम म्हणजेच एक प्रकारे ॲप्लिकेशनच आपण काय करतो? बघा टेस्टर लोकं कोड कधीच टेस्ट करत नाही. ते डायरेक्ट अख्खच्या अख्खं ॲप्लिकेशन टेस्ट करतात, राइट? मग अख्खच्या अख्खं ॲप्लिकेशन टेस्ट करतात.
म्हणजेच काय टेस्ट करतात ते बिल्ड टेस्ट करतात, म्हणून इट इज अ बिल्ड लेवल. आणि इथे कोड टेस्ट करतात म्हणून इट इज अ कोडिंग लेवल. हा फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. तुम्हाला जर विचारलं कोडिंग लेवल का, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला जर इथे विचारलं टेस्टिंग बिल्ड लेवलच का आहे, तर ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर टेस्टिंगचा जो फेज आहे, टेस्टिंग फेज राईट. आता ही जी टेस्टिंग फेज आहे, ही आपल्याला खूप इन डिटेल बघायची आहे पुढे जाऊन. याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, ही फेज ज्यावेळी आपण डिटेलमध्ये बघू, टेस्टिंग फेज, त्यावेळी आपल्याला एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट बघायचा आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. हे जे आपण लाईफ सायकल बघतोय आत्ता SDLC, हे पूर्ण सॉफ्टवेअरचं आहे. ठीक आहे. पण हे जे लाईफ सायकल आहे STLC, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल, हे फक्त आणि फक्त टेस्टिंगचं लाईफ सायकल आहे. ठीक आहे. हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत, की बाबा STLC काय? ठीक आहे. टेस्टिंग करताना डिफेक्ट सापडला तर काय करायचं? कसा रेज करायचा? तो कोणकोणत्या वेगवेगळ्या स्टेटसमधून जातो? तो क्लोज कसा होतो? रिग्रेशन काय असतं? रीटेस्टिंग काय असतं? ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळी टेस्टिंग इन डिटेल आपण बघू पुढे, त्यावेळी तुमच्या स्टेप बाय स्टेप सगळं लक्षात येईल. ठीक आहे. आता एक आपली काय राहिली? स्टेज राहिली. ठीक आहे. एक स्टेज राहिली कोणती? मेंटेनन्स स्टेज. ठीक आहे. मेंटेनन्स स्टेज आपली राहिली. आता मेंटेनन्स स्टेज काय आहे? बघा मेंटेनन्स म्हणजे आपण जे आपलं डे टू डे लाईफ मधलं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, की ज्यावेळी तुम्ही एखादा बंगलो किंवा घर तुमचं पूर्ण होतं आणि तुम्हाला त्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, की तुम्हाला अजून एक खिडकी वाढवायची किंवा दरवाजा वाढवायचा आहे. तर आपण पूर्णच्या पूर्ण घर पाडता का तुम्ही? नाही. काय करता? तिथल्या तिथे काहीतरी ॲडजस्टमेंट करता. राइट. सेम ॲप्लिकेशनमध्ये असतं. ॲप्लिकेशनमध्ये ज्यावेळी काही तुम्हाला चेंजेस द्यायचे असतील कंपनीला, ठीक आहे. तर पूर्ण नव्यानं कंपनी परत ॲप्लिकेशन बनवत नाही. तर ज्या मॉड्यूलमध्ये चेंजेस करायचे आहे, त्या मॉड्यूलच्या कोडमध्ये काय करते? चेंजेस करते. यालाच आपण काय म्हणतो? मेंटेनन्स. यालाच आपण एक सिंपल भाषेमध्ये अपडेट पण म्हणतो आपण. राइट? अपडेट. तुम्ही WhatsApp यूज करता. दर महिन्याला एक तरी किंवा Instagram यूज करताय. एक तरी काय येते आपल्याला? अपडेट येते. मग ते आपण काय करतो अपडेट? इन्स्टॉल करतो. राइट. इन्स्टॉल करतो म्हणजे काय करतो? जो काही डेव्हलपरनं जो काही कोड बनवला होता नवीन आणि जो काही कोड टेस्ट झाला होता, तो आता रिलीज करतोय आपण. कुठे रिलीज करतोय? कोणत्या एन्व्हायर्नमेंटवरती? प्रॉड म्हणतात ह्याला. प्रॉड म्हणजे प्रोडक्शन. प्रोडक्शनचं शॉर्ट फॉर्म प्रॉड. वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायर्नमेंट असतात. ते आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. डेव्हलपरचं एन्व्हायर्नमेंट वेगळं असतं. टेस्टरचं एन्व्हायर्नमेंट वेगळं असतं आणि एंड युजर्सचं जे एन्व्हायर्नमेंट असतं ते वेगळं असतं. मग ज्यावेळी अपडेट इन्स्टॉल होतात, ह्या एंड युजरच्या एन्व्हायर्नमेंटवरती अपडेट होतात. ठीक आहे. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. डोंट वरी पुढे जाऊन. तर आपण मेंटेनन्स बघत होतो, राइट? आता बघा मेंटेनन्स 2 प्रकारे येतो. जर मला सांगा, जर ॲप्लिकेशन एकदाच बनवलं आणि त्यामध्ये काही चेंजेस नाही केले, तर मेंटेनन्स होईल का त्यामध्ये? नाही होणार. कारण चेंजेस काय नाही आला, तर मेंटेनन्स काय करणार तुम्ही, राइट? मग काय होतं, की बघा मेंटेनन्सचे 2 प्रकार आहेत. एक तर CR हा शब्द तुम्हाला कायम कंपनीत गेल्यावर ऐकायला मिळेल, की नवीन CR आली आहे. CR म्हणजे काय? चेंज रिक्वेस्ट. ठीक आहे. आणि मॉडिफिकेशन्स. बघा मॉडिफिकेशन्स आणि चेंज रिक्वेस्ट याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ठीक आहे. मॉडिफिकेशन म्हणजे काय? की ऑलरेडी एक एक्झिस्टिंग समजा हे माझं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 1, 2, 3, 4 फंक्शनॅलिटीज आहेत फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तर ज्यावेळी मी एक्झिस्टिंग असलेली फंक्शनॅलिटी ह्या 4 पैकी कोणतीही अपडेट करतो किंवा त्याच्यामध्ये चेंज करतो. ठीक आहे. त्याला आपण म्हणू शकतो मॉडिफिकेशन्स. ठीक आहे. चेंज रिक्वेस्ट काय असते? चेंज रिक्वेस्ट म्हणजे काय? की पूर्णच्या पूर्ण एक नवीन मॉड्यूलच तुम्ही काय करता? ॲड करता त्याच्यामध्ये. राइट. त्याला आपण म्हणतो चेंज रिक्वेस्ट. ठीक आहे. ह्या 2 मधला फरक कळला एकदम नॉर्मल आहे. कंपनीमध्ये तुम्हाला फक्त तुम्ही दोन्ही ह्याला CRच म्हणता. पण जस्ट एक
लक्षात असू द्या. ठीक आहे. तर मेंटेनन्स फेज आपण बघितली. मेंटेनन्स फेजमध्ये एक तर CR येतात किंवा मॉडिफिकेशन्स होतात. राईट. CR म्हणजे चेंज रिक्वेस्ट येते. अगेन बघा इथे चेंज रिक्वेस्ट आली, असं पकडा की 2 न्यू CR आले ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. मग हे जे 2 न्यू CR आहे, याची सुरुवात परत कुठून होणार सांगा? कुठून होणार परत? इन्फॉर्मेशन गॅदरिंग पासून. मग ते काही जे काही नवीन 2 CR होते त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन गॅदर्ड केली जाणार. परत त्याचं ॲनालिसिस होणार, त्याचं डिझाइन होणार, त्याचं कोडिंग होणार, त्याचं काय होणार परत? टेस्टिंग होणार आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये अपडेट थ्रू ते नवीन चेंजेस पाठवले जाणार. परत 1 महिन्याने काही चेंजेस आले. मग परत कुठून सुरुवात झाली? इन्फॉर्मेशन गॅदरिंग पासून. बघा म्हणून हे काय आहे? लाईफ सायकल. कंटिन्युअस जी प्रोसेस जी आहे, ही चालू राहते. राइट? हं, ठीक आहे. तर याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? की सर मला हा टॉपिक, हा पॉइंट अजून काही समजलेलं नाही, असं काही आहे का? काही क्वेशन असेल तर विचारा. आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊयात, जर काही नसेल तर. ठीक आहे. आपण नेक्स्ट टॉपिक बघू. आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता टाइप्स ऑफ मॉडेल्स. ठीक आहे. आता बघा ही एक प्रोसेस झाली. ठीक आहे. ही एक झाली प्रोसेस. पण ही प्रोसेस इम्प्लिमेंट करण्याचे वेगवेगळे वेज आहेत. ही जी SDLC प्रोसेस आहे, ही प्रोसेस इम्प्लिमेंट करण्याचे वेगवेगळे वेज आहेत. त्यावरून त्याचे काय पडतात? टाइप्स पडतात. त्याला आपण मॉडेल्स म्हणतो. डिफरंट टाइप्स ऑफ मॉडेल्स. ठीक आहे. SDLCचे मॉडेल्स. आता हे जे मॉडेल्स आहेत, हे कोणकोणते मॉडेल्स आहेत? हे आहे तुमचं वॉटरफॉल मॉडेल आहे. ठीक आहे. तुमचं फिश मॉडेल आहे. ठीक आहे. नंतर अजाईल मॉडेल आहे, जे आत्ता इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं, अजाईल मॉडेल. ठीक आहे. नंतर व्ही मॉडेल आहे. व्ही मॉडेल आहे. बघा डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट वेगवेगळे मॉडेल्स यूज केले जातात. प्रत्येक मॉडेलची अशी एक खासियत आहे. ठीक आहे. तर आपण हे सगळे मॉडेल आत्ता नाही बघणार. त्यातलं एक मॉडेल जे आहे, हे आपण ह्या सगळ्यांपैकी एक जे आहे ते बघूयात आत्ता. ठीक आहे. तर 1 मिनिट आपण कोणतं बघायचं मॉडेल? हां, ठीक आहे. चलो. आपण बघूयात. वॉटरफॉल मॉडेल बघू. ईझी एकदम. हां, आता बघा मी काय सांगितलं? SDLC प्रोसेस फक्त इम्प्लिमेंट करण्याची पद्धत आहे. त्याला आपण काय म्हणतो? मॉडेल म्हणतो, राइट? मग बघा एकदा का तुमची SDLC प्रोसेस ही चांगली बाय हार्ट झाली. ठीक आहे. चांगली बाय हार्ट झाली. तर बाकीच्या ज्या आहेत मॉडेल्स ठीक आहे, ते एवढे तुम्हाला करायची गरज लागत नाही. तुम्हाला SDLC जमलं, की बाकीचे मॉडेल्स काय आहेत? ऑटोमॅटिक आपल्याला येतात. ठीक आहे. नाव 1 मिनिट हां. ठीक आहे. चलो. आता मॉडेल बघू आपण. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना, SDLC मध्ये काही क्वेश्चन्स वगैरे? चलो. हे मी इमिजिएट क्लास संपल्या याच्यावर बद्दलचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी सेंड. ठीक आहे. नाव आपण मूव्ह करू नेक्स्ट टॉपिकला. वॉटरफॉल मॉडेल. ठीक आहे. बघा आता आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं थोडं इंटरॅक्शन पाहिजे मला. बघा वॉटरफॉल मॉडेल. नाव काय दिलंय याला वॉटरफॉल? का दिलंय ते याचा डायग्राम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
बघा हा जो तुम्हाला डायग्राम दिसतोय तो कशासारखा दिसतोय आपल्याला? इट लुक्स लाईक वॉटरफॉल. कसा पडतो? असाच पडतो ना, राईट. हे जे स्ट्रक्चर आहे त्यामुळे त्याला जे काय वॉटरफॉल मॉडेल आपण जनरली म्हणतो. आता वॉटरफॉल मॉडेल काय? सेम एचडीएलसीच आहे, सेम एचडीएलसी, काहीही फरक नाही, राईट. फक्त तो टप्प्याटप्प्याने येतो. आणि ह्याच्यामध्ये काय खासियत आहे बाबा, तर ते आपल्याला बघायचं आहे की याचे इम्पॉर्टन्स काय आहे, युनिकनेस काय आहे याचा, आणि कुठे यूज केलं जातं. ठीक आहे. आता बघा एक जनरल बेसिक माहिती घेऊ आपण वॉटरफॉल मॉडेल बद्दलची. इट इज अ फर्स्ट मॉडेल दॅट इज इंट्रोड्यूस. सगळ्यात पहिलं मॉडेल जे इंट्रोड्यूस केलं गेलं दॅट इज वॉटरफॉल मॉडेल. बघा ही काय, ही जनरल माहिती आहे, ही काय अशी पाठ करण्यासारखी, हे कॉन्सेप्च्युअल असं काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. सेकंड पार्ट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ लिनियर सिक्वेन्शियल मॉडेल. हा आता बघा लिनियर सिक्वेन्शियल मॉडेल काय, एका सिक्वेन्स मध्ये वेगवेगळ्या फेजेस काय होत आहेत, एक्झिक्यूट होत आहेत, राईट. बघा एका सिक्वेन्स मध्ये आहे, ही झाली ही फेज, ही झाली की ही फेज, ही झाली की असं आहे का की ही फेज झाल्यावरती डायरेक्ट ह्या फेजवर येते, मग इथून इथे जात आहे? नाही. कसं होतंय, एक लिनियर पद्धतीनं काय होतंय, एक एक फेज एक्झिक्यूट होते, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, इट इज अ लिनियर सिक्वेन्शियल मॉडेल. ठीक आहे. नो, नो ओव्हरलॅप बिटवीन एनी फेज. याचा अर्थ सांगा. नो ओव्हरलॅप म्हणजे काय, एकाच वेळी कुठल्याही दोन फेज ऍक्टिव्ह नसतात, राईट. एकाच वेळी एकच फेजवर कॉन्सन्ट्रेशन केलं जातं, ते कम्प्लीट केलं जातं. ते कम्प्लीट केल्यानंतरच नेक्स्ट स्टेज जी आहे किंवा जी फेज आहे ती आपण स्टार्ट करतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, नो ओव्हरलॅप बिटवीन एनी फेज. बघा ज्यांचे बॅक असतात त्यांचे बऱ्याच वेळा कधी कधी काय होतात, ओव्हरलॅप होतात. म्हणजे काय, एकाच दिवशी पेपर येतात, राईट. आणि जर तसं नसेल, रोज वेगवेगळा पेपर असेल, राईट, तर आपण त्याला ओव्हरलॅप म्हणतो का? नाही म्हणत, राईट. मग ओव्हरलॅप याच्यामध्ये होत नाही कुठल्याही फेजेसचं. प्रत्येक फेज ही इंडिपेंडंट, आधीची फेज कंप्लीट झाल्यानंतरच नेक्स्ट फेज आपण काय करतो, स्टार्ट करतो. ठीक आहे. नाव, नो ओव्हरलॅप, each phase must complete before next begins. आता हे सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे, यामध्ये काय असं नाही वेगळं. बघा काय, की इच फेज मस्ट कम्प्लीट, म्हणजे जर ही फेज आपल्याला स्टार्ट करायची असेल तर अनालिसिस फेज मस्ट कम्प्लीट, राईट. जर कोडिंग फेज आपल्याला स्टार्ट करायची आहे तर डिझाईन फेज काय झाली पाहिजे, कम्प्लीट झाली पाहिजे, तरच आपल्याला नेक्स्ट फेज कडे काय करता येतं, आपल्याला जाता येतं. ठीक आहे. नाव, आउटकम ऑफ वन फेज इज इनपुट फॉर द नेक्स्ट फेज. आता बघा हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. करंट फेजचं जे आउटकम आहे तेच नेक्स्ट फेज साठी ऍज अ इनपुट म्हणून वापरलं जातं. बघा मी काल पण तुम्हाला आउटकम सांगितले होते, आता इथे थोडं तुम्हाला त्याची क्लॅरिटी येईल. मला सांगा याचा आउटकम काय आहे रिक्वायरमेंट गॅदरिंगचा? BRH डॉक्युमेंट, राईट, विच इज इनपुट फॉर नेक्स्ट फेज. BRH डॉक्युमेंट घेतलं जातं, काय बनवलं जातं, SRH डॉक्युमेंट. हे याचा आउटकम, इट इज इनपुट फॉर द नेक्स्ट फेज. याचं जे आउटकम आहे प्रोटोटाइप, इट इज इनपुट फॉर द नेक्स्ट स्टेप. कोडिंगचं काय आहे आउटपुट, बिल्ड, इट इज इनपुट फॉर नेक्स्ट फेज. बिल्डवर आपण टेस्टिंग करतो, राईट. टेस्टिंगचा आउटपुट काय आहे सांगा, व्हॉट शुड बी द आउटपुट फॉर टेस्टिंग. टेस्टिंगच का करतो आपण मला सांगा, टू गेट व्हॉट, क्वालिटी
सॉफ्टवेअर, राईट. टेस्टिंगचा आउटपुट काय आहे? क्वालिटी सॉफ्टवेअर, राईट. म्हणजे ज्या काही एरर्स आहेत, बग्स आहेत, या सगळ्या काढून बघा 100% टेस्टिंग, 100% बग फ्री ऍप्लिकेशन तुम्हाला कधीच सापडणार नाही. दिस इज वन ऑफ द टेस्टिंग प्रिन्सिपल. जे काही 7 टेस्टिंग प्रिन्सिपल आहेत त्यातलं हे एक आहे की ऍप्लिकेशन कधीही बग फ्री नसतं. काही ना काही त्याच्यामध्ये बग असतो, राईट. म्हणजेच काय, पूर्ण ऍप्लिकेशनचं थरो टेस्टिंग इज नॉट पॉसिबल, राईट. सगळ्याच्या सगळ्या ऍप्लिकेशनचं ऑटोमेशन पॉसिबल नसतं. म्हणून मॅन्युअल टेस्टर्स पिक्चरमध्ये असतात तिथे, राईट. तर या शब्दाचा अर्थ कळला तुम्हाला की जी काही आउटकम ऑफ वन फेज आहे, इट इज अ इनपुट फॉर नेक्स्ट फेज. हे वॉटरफॉल मॉडेलचं आहे, ठीक आहे ना. आता इथे बघा रिलीज ड्युरेशन. आपण मगाशी पण एक शब्द बघितला, रिलीज ड्युरेशन. बघा रिलीज ड्युरेशन म्हणजे काय? रिलीज म्हणजे एक, बघा एक सिंपल सांगतो, रिलीज इज प्री डिफाईन टाइम फ्रेम. रिलीज म्हणजे एक प्री डिफाईन टाइम फ्रेम असते ज्यामध्ये वर्क हॅज टू बी डन. म्हणजे आपलं जे काही काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे, राईट. अँड मेक ऍप्लिकेशन रेडी. कशासाठी? फॉर प्रोडक्शन डिप्लॉयमेंट. एकदम सिंपल भाषेत जर विचारलं रिलीज म्हणजे काय, रिलीज इज अ टाइमलाईन. इट इज अ प्री डिफाईन टाइम फ्रेम. बघा प्री डिफाईन का? ऑलरेडीच सांगितलेलं असतं की इतक्या दिवसामध्ये आपल्याला हे रिलीज पूर्ण करायचं आहे. म्हणजे जी काही SDLC प्रोसेस आहे स्टार्ट टू एंड 3 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. हे सगळं प्लॅनिंग केलं जातं, राईट. मग रिलीज काय? रिलीज इज नथिंग बट प्री डिफाईन टाइम फ्रेम ज्यामध्ये वर्क हॅज टू बी डन अँड मेक इट रेडी किंवा मेक ऍप्लिकेशन रेडी फॉर प्रोडक्शन डिप्लॉयमेंट. ठीक आहे. डिप्लॉयमेंटसाठी आपल्याला काय करावं लागतं? हे रेडी करावं लागतं. मग बघा प्री डिफाईन टाइम फ्रेम. मग तुम्ही मला सर वॉटरफॉलसाठी किती आहे? त्यासाठी आहे 3 मंथ्स. तुम्ही मला सर मग बाकीच्या मॉडेलसाठी? येस, अजाईलसाठी आहे 15 दिवस ऑर 1 मंथ. ह्यालाच आपण असं म्हणू शकतो 2 to 4 वीक्स. पण हे कशा कुठे? अजाईलमध्ये. जर तुम्हाला विचारलं की वॉटरफॉल मॉडेलचं रिलीज ड्युरेशन काय आहे, तर काय आन्सर आलं पाहिजे? 3 मंथ्स, 3 महिने. त्याच्या नॉट लेस दॅन दॅट. ठीक आहे. म्हणून हा इथे एक हे दिलाय पॉईंट दिलाय, रिलीज ड्युरेशन इज 3 मंथ्स. आता बघा शेवटचा एक महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये की नो रिक्वायरमेंट इज ऍक्सेप्टेड इन बिटवीन. याचा अर्थ काय होतो? नो रिक्वायरमेंट इज ऍक्सेप्टेड इन बिटवीन. इन बिटवीन ऍक्सेप्ट कोणतीही रिक्वायरमेंट आपण करत नाही. आता इन बिटवीन याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, आता तुम्हाला असं कन्सिडर करा की 4 रिक्वायरमेंट आल्या, ठीक आहे. त्याचं ॲनालिसिस केलं BAनं, डिझायनरकडे आलं, डिझाईन झालं. आता सपोज त्याचं कोडिंग चालू आहे, ठीक आहे. ही फेज इन प्रोग्रेस आहे, ठीक आहे. इन प्रोग्रेस आहे. आता मला सांगा, आता क्लायंट बोलतोय की यार मी 4 तुम्हाला रिक्वायरमेंट तर दिल्या, पण मला अजून 3 ॲडिशनल रिक्वायरमेंट ज्या आहेत ते मला तर अशा ॲडिशनल रिक्वायरमेंट वॉटरफॉल मॉडेलमध्ये ॲड करता येत नाही. ठीक आहे. ज्या काही सुरुवातीला रिक्वायरमेंट आहेत त्याच रिक्वायरमेंट आपल्याला कंटिन्युअस पुढे रिलीज द्यावं लागतं आणि ते रिलीज गेल्यानंतरच मग ह्या 3 रिक्वायरमेंटवर काम सुरू होतं. तोपर्यंत काम सुरू होत नाही. नाहीतर काय होईल? बघा इथून एवढं जे काही वर्क केलेलं आहे
ते काय होईल? वेस्ट जाईल, राईट? वेस्ट जाणार. म्हणून मग आपल्याला जर इन बिटवीन जर रिक्वायरमेंट येणार असतील, तर मग त्यासाठी अजाईल मॉडेल जे आहे ते उपयोगी आहे. अजाईल मॉडेलमध्ये तुम्ही कंटिन्युअसली रिक्वायरमेंट काय करू शकता? घेऊ शकता आणि ते डेव्हलप आणि टेस्ट करू शकता, राईट? मग आता मला सांगा, 2 मॉडेल आहेत. एक आहे वॉटरफॉल मॉडेल, एक आहे अजाईल मॉडेल. क्लायंट आला क्लायंट आला, ठीक आहे. म्हणाला मला 10 रिक्वायरमेंट पाहिजे. तर आपण काय विचारणार त्याला ॲज अ बी-ए किंवा जो काही मिडल पर्सन असेल, की ह्या रिक्वायरमेंट तुमच्या फिक्स आहेत, की याच्यामध्ये काही चेंजेस येणार आहेत मध्येच? क्लायंट म्हणलं, की नाही 10च्या 10 फिक्स आहेत, याच्यामध्ये काहीही चेंजेस येणार नाहीत. तर कोणतं मॉडेल यूज करणं प्रेफरेबल राहील, वॉटरफॉल की अजाईल? कोणतं राहील? रिक्वायरमेंट आपल्या फिक्स आहेत. त्यामध्ये काहीही चेंजेस आपल्याला येणार नाहीत नवीन. मग जर रिक्वायरमेंट तुमच्या फिक्स असतील, गुड. तर वॉटरफॉल मॉडेल आपण यूज करणार आणि जर रिक्वायरमेंट चेंज होत असतील इन बिटवीन किंवा 4 दिवसाने एक रिक्वायरमेंट आली, परत 3 दिवसाने एक रिक्वायरमेंट आली, मग परत तिसऱ्या दिवशी एक रिक्वायरमेंट येतीये. तर अशा केसमध्ये आपण वी कॅन यूज अजाईल, राइट? ठीक आहे. अशा केसमध्ये आपण अजाईल यूज करतो. ओके. समजलं? नाऊ पुन्हा आपण आपल्या शीटकडे जाऊयात. हं. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला वॉटरफॉल मॉडेल विचारलं जाईल इंटरव्ह्यूमध्ये, ठीक आहे. तर त्याला हे पॉइंट सांगायचे. बघा, आता इंटरव्ह्यूअर काय करतो, की बऱ्याचशा वेळी आपल्याला सवय असते, की आपण पाठ करून जातो इंटरव्ह्यूला, ठीक आहे. मग इंटरव्ह्यूअर सांगतो, की "सांग व्हॉट इज वॉटरफॉल मॉडेल?" मग आपण काय करतो, सांगायला सुरुवात करतो. ते सांगायचा पण एक टोन असतो, राइट? त्याला असं नको वाटायला, की हा पाठ करून सांगतोय. जर त्याला वाटलं, की हा पाठ करून सांगतोय, तर तो काय करतो, तुमची लिंक ब्रेक करतो कुठेतरी. म्हणजे काय, की ह्या 4 पॉइंट तुम्ही सांगितले, इथे काहीतरी तुम्हाला थांबवून क्वेशन विचारणार. ठीक आहे. किंवा मग इथे काहीतरी क्वेशन विचारणार. मग मध्ये जर क्वेशन विचारला, तर आपल्याला त्या पॉइंटचा अर्थ माहीत पाहिजे. जर मध्येच क्वेशन विचारला, तर आपण त्याला तो पॉइंट आपल्याला माहीत असतो ऑलरेडी म्हणून आपण काहीतरी त्याला आन्सर देऊ शकतो आणि त्याच्या एकदा लक्षात आलं, की नाही ह्याला कन्सेप्ट माहिती आहे. मग तो परत नंतरमध्ये तुम्हाला इंटरप्ट करत नाही. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला प्रत्येक पॉइंटचा अर्थ जो आहे तो माहीत पाहिजे. वॉटरफॉल मॉडेल विचारल्यानंतर काय करायचं? इथून इथपर्यंत सगळंच्या सगळं एक्सप्लेन करायचं. मग डायग्राम ड्रॉ करायचा. कोणता डायग्राम? जो मी आता तुम्हाला इथे दाखवला. हा डायग्राम ड्रॉ करायचा. ठीक आहे. ड्रॉ करताना त्याला विचारायचं, की कॅन आय ड्रॉ वॉटरफॉल मॉडेल ऑन माय रिझ्युमे? तर तो म्हणेल, की बाबा येस यू कॅन ड्रॉ. मग ड्रॉ केल्यानंतर काय करायचं? रिझ्यूमची बॅक साईड असते तिथे हे असं ड्रॉइंग करून घ्यायचं. सेम असं. ठीक आहे. आणि मग त्याला काय करायचं? एक फेज आपल्याला एक्सप्लेन करायची. आता कशी एक्सप्लेन करणार? मग सर कशी एक्सप्लेन करायची? रिक्वायरमेंट. आपलं एच-डी-एल-सी आठवतंय? लगेच सांगायचं. बाबा रिक्वायरमेंट गॅदरिंग होते फर्स्ट. बी-ए इन्व्हॉल्व्ड असतो. बी-आर-एस डॉक्युमेंट बनवतो, राइट? मग नेक्स्ट फेज एनालिसिस. बी-ए इन्व्हॉल्व्ड असतो. एस-आर-एस डॉक्युमेंट बनवतो. डिझाइनमध्ये प्रोजेक्ट आर्किटेक्चर असतात. एच-एल-डी, एल-एल-डी. एक्सप्लेन करा काय एच-एल-डी, एल-एल-डी. नंतर कोडिंग येतं. डब्ल्यू-बी-टी टेक्निक यूज केलं जातं, राइट? कोडिंग लेव्हल आहे. ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या फेजेसची माहिती. मग टेस्टिंग येतं, राइट? टेस्टिंग काय? बी-बी-टी, राइट? बिल्ड लेव्हल टेस्टिंग टेक्निक आहे. मग येतं तुमचं मेंटेनन्स, राइट? ह्या सगळ्या फेजेस ज्या आहेत, या त्याला एक्सप्लेन करायच्या, राइट? वॉटरफॉल मॉडेल विचारल्यानंतर. आणि सगळ्यात शेवटी काय? एडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस काय आहेत? काही एडव्हांटेजेस आहेत मॉडेलच्या. काय? की बाबा सिंपल अँड ईझी. बघा सिंपल आणि ईझी का? एक फेज कंप्लीट झाल्यानंतरच नेक्स्ट फेज स्टार्ट होते. मग खिचडी व्हायचा काही चान्सेस आहे का वेगवेगळ्या फेजेसमध्ये?
नाही. ठीक आहे. सिंपल आहे आणि ईझी पण आहे. टेस्टिंगला सुद्धा खूप ईझी जातं आपल्याला आणि वेळ मिळतो महत्त्वाचं म्हणजे का 3 मंथचं काय असतं रिलीज असतं. त्यामुळे आपल्याला टेस्टिंगला जास्त वेळ मिळतो याच्यामध्ये. ठीक आहे. ओन्ली वन फेज प्रोसेस्ड अँड कंप्लीट ॲट अ टाईम. बरोबर. हा एक ॲडव्हांटेज आहे. वर्क्स वेल व्हेन रिक्वायरमेंट इज फिक्स अँड क्लिअरली डिफाईन्ड. हे कधी काम करतं ज्यावेळी रिक्वायरमेंट फिक्स असतील. राइट. आत्ता जसं आपण एक उदाहरण घेतलं. आणि ईझी टू मॉडेल सॉरी ईझी टू मॅनेज ड्यू टू रिजिड मॉडेल. रिजिड आहे. रिजिड आहे म्हणजे काय? की एकतर 3 महिने लागतो कंप्लीट पूर्ण व्हायला. ठीक आहे. आणि एक फेज झाल्यानंतरच दुसरी फेज स्टार्ट होते. राइट. म्हणून इट इज अ रिजिड मॉडेल. फ्लेक्सिबल नाहीये. बघा, एकदा तुम्ही 10 रिक्वायरमेंट दिल्या, की 3 महिने गप्प बसायचं. पुढच्या रिक्वायरमेंट 3 महिन्यानंतर. दॅट इज व्हाय इट इज अ रिजिड मॉडेल. फ्लेक्सिबल नाहीये. राइट. हे झाले त्याचे ॲडव्हांटेजेस. डिसॲडव्हांटेज काय आहे? बघा, इथे ॲडव्हांटेज रिजिड मॉडेल नाहीये हां. इथे ॲडव्हांटेज आहे ईझी टू मॅनेज. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला सर रिजिड आहे, तर मग ॲडव्हांटेज कसं काय झाला? ईझी टू मॅनेज आहे. धिस इज युअर ॲडव्हांटेज. राइट. नाऊ डिसॲडव्हांटेज. डिसॲडव्हांटेज काय आहे? आत्ता आपण मी 2-3 वेळा तर आत्ताच सांगितलं तुम्हाला. कॅनॉट ॲक्सेप्ट न्यू चेंजेस इन बिटवीन. आता इन बिटवीनचा अर्थ काय? इन बिटवीन म्हणजे काय? की प्रोसेस इन प्रोग्रेस आहे. ती कंप्लीट झालेली नाही. त्याला आपण इन बिटवीन म्हणतो. वी कॅनॉट ॲक्सेप्ट न्यू चेंजेस इन बिटवीन. राइट. जसं आपण मगाशी बघितलं. हाय रिस्क अँड अनसर्टॅनिटी. ठीक आहे. हाय रिस्क आहे याच्यामध्ये. कशाची? की बाबा तुमच्या रिक्वायरमेंट 10 फिक्स आहेत. पण नंतर त्या 15 झाल्या. राइट. आणि त्या तुम्हाला करायच्याच आहेत. तर मग काय करावं लागतं? जे काही वर्क केलंय ते पुन्हा एकदा नव्यापासून स्टार्ट करावं लागतं. म्हणून काय आहे, हे थोडं हाय रिस्क आहे. राइट. आणि अनसर्टनिटी आहे याच्यामध्ये. आणि धिस इज नॉट गुड फॉर कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट. बघा, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट म्हणजे मध्ये काय असतं? कंटिन्युअसली काय येत असतात? चेंजेस येत असतात. रिक्वायरमेंटमध्ये चेंजेस येत असतात कॉम्प्लेक्स प्रोजेक्टमध्ये. राइट. मग बघा, रिक्वायरमेंट कंटिन्यूअस येतात म्हणजे रिक्वायरमेंट फिक्स नाहीये. मग रिक्वायरमेंट जर फिक्स नसेल, तर ते ॲप्लिकेशन डेव्हलप करायला खूप वेळ लागेल, जर भरपूर रिक्वायरमेंट आल्या तर. राइट. म्हणून हे जे वॉटरफॉल मॉडेल आहे, ते एकदम सिंपल आणि ईझी ॲप्लिकेशन जर असेल, ईझी प्रोजेक्ट असेल, तर आणि तरच काय केलं जातं, यूज केलं जातं तुमचं वॉटरफॉल मॉडेल. ठीक आहे. ना. तर ह्या तुमचं वॉटरफॉल मॉडेल. बघा, काय सांगितलं मी, ज्यावेळी तुम्ही एस-डी-एल-सी पूर्ण कराल, कंप्लीट, त्यावेळी तुमचे 3 ते 4 मॉड्यूल ऑलरेडी 80% कंप्लीट झालेले असतात. का? कारण प्रत्येक मॉड्यूलमध्ये तुम्हाला एस-डी-एल-सी एक्सप्लेन करायचंच आहे. मग हे राहिलेलं 20% काय आहे? हे राहिलेले 20% आहेत त्याच्याबद्दलची माहिती, एडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस. बास. झाले तुमचे मॉडेल्स. ठीक आहे. इंटरव्ह्यूला वॉटरफॉल मॉडेल? येस, विचारू शकतात. अजाईल मॉडेल? येस, विचारू शकतात. फिश मॉडेल आपण उद्या बघणार आहोत. पण ते फिश मॉडेलमध्ये मॉडेल न विचारता त्याच्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत. ते डिफरन्सेस तुम्हाला विचारतात. ठीक आहे, फिश मॉडेलमध्ये. तर ते आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊयात. ठीक आहे. 1 मिनिट हां.